नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमधील आमचं पोयनाड आणि शहाबाद हे गाव. तर खास आज जी रेसिपी आहे आमची ती रायगड आणि आपल्या आगरी पट्ट्यातली, रायगड पनवेल आगरी पट्ट्यातली खास फेमस खमंग अशी पोपटी जी प्रसिद्ध झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतभर प्रसिद्ध झाली आहे. तर त्या पोपटीची आज रेसिपी आज आपण पाहू शकताय. आमच्या इथे सगळे मंडळी आहेत, सगळे मित्रपरिवार, सचिन, अनिकेत, स्वप्नील आणि प्रितमेश. तर हे सगळी मंडळी आज पोपटीची तयारी करत आहेत. तर त्या पोपटीचा सगळा संपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ, तर बघत राहा. तर पोपटीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. सर्वप्रथम या वाल पावट्याची शेंगा, या पावट्याची शेंगा घेतल्या आहेत आपण. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मामरुटीचा पाला. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला ऑथेंटिक अशी जी चव येते पोपटीला, ती ज्यामुळे येते तो असा मामरुटीचा पाला. त्याच्यानंतर आपण ही रताळी घेतली आहेत, कांदे घेतले आहेत, बटाटे घेतले आहेत, कोलंबीसुद्धा घेतली आहे. कोलंबी पाहू शकता आपण. आणि मडकं घेतले, डबेसुद्धा वापरलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन, एकदम मॅरिनेट केलेलं असं हे चिकन आहे. आणि खमंग अशी येता ही पोपटी होणार आहे थोड्याच वेळात. 2 डब्बेसुद्धा आपण वापरू शकतो, पत्र्याचे डब्बे, कारण तो एक पर्याय आहे, मडका अथवा पत्र्याचे डब्बे म्हणून तुम्ही वापरू शकता. तर इथे केळीची पानं आहे. आता ही आमची एक व्हेज पोपटी चालू आहे. अरे हे एवढं भर या व्हेज पोपटीमध्ये पहिल्या भांबरुटीचा पाला खाली टाकला जातो, केळीचं पान त्याला गुंडाळलं. मामरुटीच्या पाल्याने ऑथेंटिक अशी जी टेस्ट असते पोपटीची ती येते त्याला. आणि त्याच्यानंतर वालाची शेंगा, थोडंसं मीठ. तर प्लॅन थोडासा चेंज झाला आहे आमचा. जी व्हेज पोपटी आहे ती नंतरच्या डब्यात करणार आहोत. ही पहिलं नॉनव्हेजची पोपटी आहे. तर चिकनचे पीस बघा, असे मॅरिनेट केलेले, छान मॅरिनेट केलेले चिकनचे पीस आहेत, ते आम्ही प्रथम टाकतोय. खाली मामरुटीचा पाला आहे आणि या वालाची शेंगा ज्या आहेत त्या, ते सगळं मित्रपरिवार आमचं आहे, सचिन आणि स्वप्नील. वाल पावट्याची शेंगा भारी आहेत. केळीची पान, केळीच्या पानाने त्याला कवर केलं जातं. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर या वालाची शेंगा, थोडंसं मीठ त्याच्यावर टाकलं जाईल. ओवा अशासाठी वापरतात की काही त्रास होऊ नये, पोट वगैरे पचनासाठी खूप महत्त्वाचं असतं ओवा. हां, तर आणखीन एक चिकनचा लेअर आपण लावलेला आहे. तर असा हा लेअर व्यवस्थित घेतला आहे, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. त्याच्यावर पुन्हा एकदा केळीचं पान आणि ते कट करतो आहे आणि त्याच्यावर परत मामरुटीचा पाला असा थर लावला जातो. चिकन वर नाही रे, हे बघ साईडला लावायचं. पोपटी हा खरं तर आगरी, ठाणे आणि रायगड पट्ट्यातील आगरी लोकांचं हे खाद्य. आणि एवढं प्रसिद्ध झालं आहे ते देश विदेशात सुद्धा आता प्रसिद्ध झालं आहे. जिथे जिथे मराठी माणसं आपली आहेत त्यांना हा पोपटी हा प्रकार खूप आवडतो. प्रोफेशनली सुद्धा पोपटी लावली जाते, कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे. तर आता ही एक लेअर झालेली आहे. पुन्हा त्याच्यात आता वाला हा, आणि आता आपण प्रज्वलित करत आहोत. एक सुंदर अनुभव प्रत्येक वेळचा. किटकेट घ्या आणि किटकेट. आणि सगळ्या मित्रपरिवाराचे उजळलेले चेहरे. आणि थंडी पण आहे त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. छान. तिकडं घेतो, इथे नको, तिकडं घे, काठी घे. आता अशा पद्धतीने ही आपली शेकोटी, ही पोपटीची शेकोटी चालू आहे छानपैकी. आतमध्ये शेंगा शिजत आहेत, चिकन आणि सगळं आपलं मटेरियल क्रीम ए, खालणार आणि खाल छानपैकी अशी
धग पोपटीची चालू आहे. अनिकेत जोरदार पद्धतीने छान पद्धतीने एक कमी आणि पतला मला नको पेंढा टाकला जातोय. त्याच्यानंतर पूर्ण वॉच ठेवून आहे टायमिंगवर, कारण टायमिंग खूप महत्त्वाचं आहे या पोपटीमध्ये. एक नंबर तर अशा पद्धतीने ही आपली पोपटी जी आहे ती छानपैकी झालेली आहे. बोललो मी दादा बोललो मला ऐक. छान जाळ तिला मिळालेला आहे. अरे नाही परफेक्ट झाले. तर आता आपण म्हणजे आता सचिन पहिला मडका घेतोय. तिकडून काढायला की काहीतरी एक असं ओलसर गोंतं घ्यायचं, फडका किंवा असा जाडसा गोंता घ्यायचा, आणि जेणेकरून हात भाजू नये, आपला चटका वगैरे लागू नये म्हणून. आणि सचिनने छान पद्धतीने ते उचललेलं आहे आणि ते घेऊन आपल्या त्या ठिकाणी तर बघूया आपण ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होते ती हॅलो खमंग अशी हॅलो हॅलो वाफाळलेली पोपटी बघू शकताय. अप्रतिम. तिकडं